नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. महाराष्ट्र सरकारने आता 1 मे पासून हे अपडेट दिलेले आहे आणि ऑफिशियल अपडेट आता प्रसार माध्यमातून हे आपल्या हाती लागलेले आहे. तर काय आहे 1 मे पासून लाडकी बहीण योजनेमध्ये काय बदल होणार आहे हे तर आपण डिटेल्स बघणारच आहोत. तत्पूर्वी संपूर्ण माझ्या YouTube फॅमिलीला आणि संपूर्ण माझे सबस्क्रायबर्सला मनापासून विनंती आहे, आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा. जर तुम्ही ऑल नोटिफिकेशनवर टच नाही केलं, ऑन नाही केलं तर तुम्हाला दररोज सरकार, आपलं महाराष्ट्र सरकार जे काही लाडकी बहीण योजनेमध्ये असू देत किंवा इतर कोणत्याही आपल्या सरकारी योजनांमध्ये काही बदल झाले तर ते आपणास ते अपडेट आपल्या मोबाईलमध्ये दिसणार नाही. जर तुम्हाला प्रत्येक अपडेट सरकारने जे काही बदल केलेले आहे ते जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, घंटीचे बटन दाबा आणि ऑल नोटिफिकेशनवर तुम्ही टच करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ सुरू झाला की सर्व बहिणी, सर्व माझी ऑडियन्स व्हिडिओ बघण्याच्या नादामध्ये व्हिडिओला लाईक करायला विसरून जातात. तर कृपया करून सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओच्या शेवटी अत्यंत महत्त्वाचे लाईव्ह अपडेट तुम्हाला हे दाखवणार आहे की सरकारने 1 मे पासून काय बदल केलेला आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आणि जे संपूर्ण देशात जे बदल झालेले आहेत ते बदल लाडकी बहीण योजनेसाठी सुद्धा रुजू आहेत हे आपणास माहीत असणे हे अत्यंत गरजेचे आहे. तर चला तर मग आपण आता व्हिडिओ सुरू करूया. सर्व लाडक्या बहिणी, तुम्हाला माहीत आहे का की 1 मे पासून आपल्या पंतप्रधान श्री मोदी साहेबांनी संपूर्ण देशभरात काय बदल केलेले आहेत ते तर मी 2 व्हिडिओ माझे अपलोड झालेलेच आहेत आणि छोटे व्हिडिओ सुद्धा मी अपलोड केलेले आहे. आपण नसेल पाहिले तर मी तुम्हाला पुन्हा एकदा रिमाइंड करते. तर संपूर्ण देशभरात 1 मे पासून होणारे बदल आपण थोडक्यात जाणून घेऊयात आणि लाडकी बहीण योजनेमध्ये काय मोठे अत्यंत बदल आहे ते सुद्धा आपण सविस्तररित्या बघणारच आहोत. सर्वात आधी बघूयात देशभरात होणारे 4 मोठे बदल. तर कशा संदर्भात आहे हे 4 मोठे बदल? तर पहिला बदल आहे बँकांच्या संदर्भात. 1 मे पासून आपल्या मोदी साहेबांनी संपूर्ण देशभरातील ज्या बँक आहेत त्या बँकांच्या संदर्भामध्ये काय बदल केलेले आहेत हे आपण सविस्तर जाणूयात. आणि दुसरं आहे आपले सेव्हिंग अकाउंट, जे संपूर्ण भारत देशातील सर्व ज्या बँकांमधील ठेवीधारकांनी सेव्हिंग अकाउंट ओपन केलेले आहेत, म्हणजे बचत खाते ज्या ठेवीधारकांनी उघडलेले आहे अशा संदर्भात अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे. आणि मुदत ठेव खाते, मोदी साहेबांनी संपूर्ण भारतातील आपल्या नागरिकांसाठी मुदत ठेव खात्यासाठी काय बदल केलेले आहेत हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. आणि तिसरे बदल आहे रेल्वेच्या संदर्भात. रेल्वेच्या संदर्भामध्ये काय बदल आहे हेही आपण जाणूयात. आणि नंतर चौथे बदल आहे गॅस सिलेंडरच्या बाबतीत. आपल्या गॅस सिलेंडरच्या दरामध्ये काय बदल झालेले आहेत आणि शासनाने म्हणजे आपल्या मोदी साहेबांनी आणि आपल्या महाराष्ट्र शासनाने काय बदल केलेले आहेत हे सर्व अपडेट आता आपण सविस्तर जाणूयात. तर चला, पहिला बदल आहे बँकांच्या संदर्भात. तर बँकांचे जे व्याजदर आहेत, जसे की बचत ठेव खाते, तुमचे जे काही सेव्हिंग अकाउंट आहे, संपूर्ण भारतातले ज्या बँकात ज्यांचे अकाउंट आहे आणि ज्यांनी सेव्हिंग अकाउंट उघडलेले आहे, ज्यांनी बचत खाते उघडलेले आहेत, त्यांच्यासाठी आता व्याज दरामध्ये बरेच असे सरकारने बदल केलेले आहेत. तर हे बदल काय आहेत हे सुद्धा आपणास माहीत असणं अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आवश्यक आहे. दुसरे आहे आपले मुदत ठेव खाते म्हणजे FD. उदाहरणार्थ, समजा तुमचं कुठल्या बँकमध्ये तुम्ही अकाउंट उघडलेलं आहे आणि तुम्ही जर कुठलं फिक्स डिपॉझिट म्हणून तुम्ही कुठली ठेव ठेवलेली असेल, म्हणजे मुदत ठेव खाते तुम्ही उघडले असेल आणि त्यामध्ये तुम्ही फिक्स डिपॉझिट म्हणून काही रक्कम ठेवली असेल, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या मोदी साहेबांनी व्याज दरामध्ये बरेच असे बदल केलेले आहेत. हे सुद्धा सर्व बदल काय आहेत हेही आपणास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे.
आणि आता आहे रेल्वेच्या संदर्भात. तर रेल्वेच्या स्लीपर कोच तिकिटाबाबत आणि AC, जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल आणि स्लीपर कोच AC मध्ये जर तुम्हाला प्रवास करायचा असेल आणि जर तुम्हाला वेटिंगवर जर तुमचं तिकीट असेल तर तुम्हाला आता वेटिंग तिकिटावर तुम्ही स्लीपर कोच AC मध्ये प्रवास करू शकणार नाहीत. हे सरकारने केलेला मोठा बदल आहे. तर तुमचं जर वेटिंगवर तिकीट तुम्हाला मिळालेलं असेल आणि जर तुम्हाला स्लीपर कोचमध्ये AC मध्ये जर प्रवास करायचा असेल तर तुम्ही नाही करू शकणार. परंतु जर तुम्हाला वेटिंग तिकिटावर जर प्रवास करायचा असेल तर तुम्ही रेल्वेच्या जनरल डब्यामध्ये किंवा जनरल बोगीमध्ये तुम्ही प्रवास करू शकतात. असे हे आपल्या मोदी साहेबांनी आणि संपूर्ण देशभरासाठी हा महत्त्वाचा बदल झालेला आहे. हा आपणास माहीत असणे अत्यंत आवश्यक आहे. आणि आणखीन काय बदल आहे तर ज्याप्रमाणे 1 मे पासून गॅस सिलेंडरमध्ये बदल झाले होते त्याप्रमाणे आताही या आपल्या मे महिन्यापासून महाराष्ट्र सरकारने आणि संपूर्ण भारतामध्ये गॅस सिलेंडरचे दर काय बदलले आहेत तर ते सुद्धा आपणास माहीत असणे आवश्यक आहे. एप्रिल महिन्यामध्ये 1 एप्रिलपासून प्रति सिलेंडर 50 रुपयाने वाढ झाली होती. परंतु आता यामध्ये अजूनपर्यंत तसे ऑफिशियल अपडेट आपल्या हाती लागलेले नाही. लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आताच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी बघा लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे 3:54 त्यांनी आजच हे ट्विट केलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे. पुढील 2 ते 3 दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात जमा होईल, त्यांच्या खात्यात त्यांना प्राप्त होईल. या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठीचा सरकारचा संकल्प अधिक दृढ केला जात आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बघा इथे लाईव्ह तुम्हाला दाखवत आहे की स्वतः महिला व बालविकास मंत्री ज्या आहेत आदिती तटकरे यांनी आजच दुपारी 3:54 2 मे 2025 ला त्यांनी स्वतः ट्विट केलेला आहे. तुम्हाला ही संपूर्ण मी लाईव्ह बातमी दाखवत आहे आणि त्यांनी स्वतः हे ट्विट केलेलं आहे की आता लवकरच आजपासूनच सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि 2 ते 3 दिवसामध्ये आता ही प्रक्रिया पूर्ण होणार आणि सर्व लाभार्थींना ज्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेचं अकाउंट आधार लिंक आहे अशाच बहिणींना हे लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता हा मिळणार आहे. ज्या बहिणींचं बँक अकाउंट हे आधारला लिंक नाही त्या बहिणींना एप्रिलचा हप्ता हा मिळणार नाही असे स्पष्टपणे स्वतः आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री या स्वतः सांगत आहेत.